नेहा पाटे विरुद्ध प्रियांका शेळके असा सामना झाला. साहेब, माझी स्पर्धा ही माझ्याशीच आहे. उमेदवार म्हणून मी काम केलेलं आहे आणि मी लोकांपुढे माझी कामं घेऊन जाते. जे पत्रक मी मला गेल्या 2.5 महिन्यांपासून लोकांना देते, परिचयपत्र, त्याच्यामध्ये मी विजन मांडण्यापेक्षा मी माझं कामं मांडलेली आहे. म्हणजे जर पद नसताना मी जर सार्वजनिक जीवनामध्ये रोज वावरते, मला लोकांच्या अडचणी माहिती आहेत आणि त्या अडचणी सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. जर हे पद आलं तर निश्चित अजून त्याच्यामध्ये त्याचं स्पीड वाढणार आहे आणि त्यामुळे हे पद सर्वसामान्यांच्यासाठी आवश्यक आहे. आता हातामध्ये मशाल घ्यायला आवडेल का हातात घड्याळ बांधायला आवडेल? काय आहे साहेब, तुम्ही अधिकृत जोपर्यंत कुठल्याही पक्षाकडून काही होत नाही डिक्लेरेशन, तोपर्यंत मी एक काल तुमची बैठक झाली, चर्चा झाली, तुम्ही खासदार कोल्हे साहेबांना भेटले, तुमची उमेदवारी अप्रत्यक्षपणे त्यांनी जाहीर केली असं पण कानावर येतं. तर तुम्ही असं वास्तव का नाकारताय? मग खरं का आता सांगा? नाकारत काहीच नाही. तुम्हाला सगळ्या पक्षांच्या तुम्हाला इतरही अनेक पक्ष आहेत आपल्या तालुक्यामध्ये, उमेदवार पण अनेक आहेत. अजूनही कोणाचं अधिकृत डिक्लेरेशन कुठेच झालेलं नाही. आत्ता ही जी प्रोसेस आहे ही फॉर्म भरण्याची चालू आहे आणि फॉर्मची जोपर्यंत म्हणजे माघारी उमेदवार तोपर्यंत त्याची प्रोसेस स्पष्ट होणार नाही. त्यामुळे मी अजून अधिकृतरित्या मी जोपर्यंत मी तेच सांगतो, पक्ष जे काही असेल जे डिक्लेअर करत नाही तोपर्यंत आपण एक एज्युकेटेड आणि सुज्ञ उमेदवार म्हणून चुकीचं पण लोकांची दिशाभूल करणं हे मला पटत नाही. कुठल्या पक्षांचा संपर्क तुमच्याशी चालू आहे? मला माझ्यामध्ये बऱ्यापैकी सगळ्याच पक्षांची संपर्क पक्षांनी संपर्क भारतीय जनता पक्षाची पण ऑफर आहे? हो, विचारणा केली होती. काय राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर लढायला आवडेल की भारतीय जनता पक्षासोबत? जे पण आमचे जे सर्वसामान्य जी जनता आहे आणि जे माझी हितचिंतक जे आमच्याबरोबर असतात जे तर त्यांचा एक विचार घेऊन मी निश्चित सर्वसामान्यांच्या हितासाठी जो आवश्यक असेल तो निर्णय घेण्यास प्राधान्य देईन. तुम्ही धनगरवाडी गावच्या ग्रामपंचायत सदस्य आहात, बाजार समितीच्या संचालिका आहात, तुमचे पतिराज गावचे सरपंच आहे, तुमचं काम खूप चांगलं आहे, तुम्ही एवढे कॅलिबर आहात. तुमच्या गावातील काही युवकांनी नेहा पाटे यांना पाठिंबा दिलेला आहे. तुम्ही गावची एखादी बैठक वगैरे का घेतली नाही? मला त्याच्याबद्दल काहीच माहिती नाही. तुमच्यापर्यंत काही आलं असेल तर मला माहीत नाही. या सगळ्या युवकांना, गावच्या लोकांना गावातल्या साथ घालणार, सहकार्य करा म्हणून निश्चित एक उमेदवार म्हणून मी सगळ्याच मतदारांना आवाहन करेन. एक सक्षम उमेदवार निवडून देणं हेही एक सुज्ञ मतदाराचं कर्तव्य आहे. तुम्हाला विजयासाठी शुभेच्छा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशासाठी शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. काय नाही आले. काय साहेब?